Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग स्ट्रॅटर्जी फॉर रसशास्त्र पेपर 2. म्हणजे तुम्हाला गॅरंटीड पासिंग सांगतो मी की असे चॅप्टर्स जेणेकरून तुम्ही पेपरमध्ये पासिंग होऊ शकता. आता त्याच्यामधले पेपर सेकंडमध्ये तुम्हाला मी स्पेसिफिक चॅप्टर सांगतो मित्रांनो, आणि त्यांना जर समजा तुम्ही केलं तर गॅरंटीड तुमची पासिंग आहे. तर तशा पद्धतीनं यामध्ये आपण वळूया. तर यामध्ये जर बघितलं तर पहिलं येते औषधी प्रयोग विज्ञान. आता याच्यामध्ये जर बघितलं तर प्रशस्त भेषज लक्षणं सांगितलेले आणि तोच MCQ म्हणून पण येते आणि एक पहिला SCQ म्हणून पण येते. त्याच्यामुळं हे चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचं, चांगल्या पद्धतीनं करा. आणि एक फिक्स SCQ येते आणि ते तुम्हाला टोटल 5 मार्क्स देऊन जाते. तर तशा पद्धतीनं हा पहिलं तुम्हाला प्रशस्त भेषज लक्षणं, त्यांचे गुण कोणते येतं ते सर्व गोष्टी या फर्स्ट चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत आणि ते काळजीपूर्वक करा. एकदम बेसिक आहे आणि यामध्ये भेषज कल्पनाच्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या चांगले काळजीपूर्वक तुम्ही जर केल्या तर ते तुमचे SCQ फिक्स होऊन जाते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल. आता हा जे टॉपिक आहे मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावर लगातार प्रश्न येत आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला LQ याच्यावरच येतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला गुडूची, गंधक, आमलकी, त्याच्यानंतर गैरिक आणि भल्लातक या 5 कल्पना सांगितलेल्या आहेत आणि यांच्यात तुम्हाला कल्पना करायच्या. जसे की आता गुडूची कल्पनामध्ये जर बघितलं तर गुडूची सोरस आहे, गुडूच्या आधी चूर्ण येतं, अमृतादी गुगुल येतं. आमलकी कल्पनामध्ये जर बघितले तर आमलकी सोरस आहे, आमलकी गुटिका अंजन आहे, त्याच्यानंतर आमलकी रसायन आहे, धात्री लोह आहे, धात्री लोह सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे आमलकीच्या कल्पना सांगितलेल्या आहेत. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला भल्लातक येते. आता भल्लातक मोदक सांगितलेले आहेत, त्याच्यानंतर भल्लातक गुडपाक सांगितलेले, त्याच्यानंतर गंधक येते. आता गंधक रसायन, गंधक द्रुती, गंधक तेल, या गंधक चूर्ण झाले, हे सर्व गोष्टी या कल्पनामध्ये येतात. त्याच्यानंतर गैरिकाचं झालं, गैरिकामध्ये कोणते येतात, त्याच्यानंतर सीतोपलादी चूर्ण, लघुसूच्यकर रस या गैरिकाच्याच कल्पना आहेत. आता ह्या जे कल्पना आहेत मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काही NCISM तुम्हाला काही स्पेसिफिक पॉईंट दिलेले आहेत. जसे की त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे त्यांचे घटक द्रव्यांचे केमिकल कंपोजिशन कोणते आहेत. त्याच्यानंतर या कल्पनेचे जर समजा आपण गुडूची सोरस घेतला तर त्यामध्ये कोणते घटक द्रव्य राहतात, तर ते घटक द्रव्य तुम्हाला लिहिता आले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स लिहिता आले पाहिजे. त्याच्यामध्येच तुम्हाला आमयिक प्रयोग म्हणजे थेरपॅटिक युजेस लिहिता आले पाहिजे. त्याच्यामध्येच तुम्हाला मात्रा, अनुपान, पथ्य आणि सेवनकाल या सर्व गोष्टी तुम्हाला या सर्व कल्पनामध्ये आले पाहिजे. आणि यावर तुमचा फिक्स LQ येते ते म्हणजे सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल. आणि जेणेकरून तुमचे 10 मार्क्स हे फिक्स होऊन जातात आणि हे काळजीपूर्वक तुमचे हातातून गेले नाही पाहिजे. तर मागच्या वर्षी आमलकी एकदा विचारलेले, तर यावर्षी गंधक किंवा गैरिकेवर येण्याची शक्यता आहे, तर ते काळजीपूर्वक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सिंगल ड्रग भस्मसुद्धा पिष्टिक. आता हे जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये काही भस्म दिलेले आहेत. जसे की अभ्रक आहे, माक्षिक आहे, त्याच्यानंतर रजत आहे, तांबरा आहे, लोह आहे, त्याच्यानंतर सुवर्ण आहे, हे सर्व भस्म दिलेले आहेत. आता या भस्मांचा तुम्हाला आराखडा जर बघितला मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला त्यांचे केमिकल कंपोजिशन्स त्या भस्मांचे, त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला त्यांचे मिनरलॉजिकल आयडेंटिफिकेशन कोणते येतं, त्यामध्येच तुम्हाला त्यांचे फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे त्यांचा रसवीर्य विपाक आयुर्वेदानुसार आणि त्यांची मात्रा आणि अनुपात या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आता त्यांचे जर समजा सेवनजनित व्याधी जर झाले, त्यांनी जर समजा आपण ग्राह्य सेवन जर नाही केलं आणि व्याधी झाली तर त्यांची व्याधी शमन करण्यासाठी कोणतं पथ्य करावं लागतात, त्या सर्व गोष्टी या भस्मामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यांचे काळजीपूर्वक जर समजा तुम्ही जर केले तर त्यांची निर्माण विधी पण तुम्हाला आली पाहिजे. आणि यावर बहुतांश एक SCQ आणि एक LQ फिक्स येते. म्हणून हे टोटल तुम्हाला 15 मार्क्ससाठी आहे. म्हणजे हे 15 मार्क तुमच्या हातातून गेले नाही पाहिजे, जेणेकरून तुमचे इकडं LQ मध्ये पण आणि इकडं SCQ मध्ये पण
फिक्स मार्क्स यायला पाहिजे. आणि हे खूप सोप्या पद्धतीने आहे सिंगल ट्रॅक बसणं. आणि यांचे जसेच तसेच प्रश्न येतात. आणि यामध्ये तुम्हाला त्यांचे मात्रा, अनुपान, पथ्य, त्यांची रोगघनता, आमयिक प्रयोग कशामध्ये यूज होते आणि त्यांची केमिकल कंपोजिशन, या सर्व गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे औषधी कल्प फर्स्ट. आता हे एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. आणि यामध्ये हमखास LAQ आणि एक SAQ येते. आता LAQ, तिसरा LAQ याच्यावर फिक्स येते आणि SAQ पण फिक्स येतात आणि MCQ पण येतात. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर औषधी कल्प फर्स्टमध्ये तुम्हाला खूप सारे कल्प सांगितलेले आहेत जे की मस्ट नोच आहेत आणि ते मस्ट नो तुम्हाला करावं लागते. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर जसे आरोग्यवर्धनी गुटिका आहे, गर्भपाल रस आहे, त्याच्यानंतर बृहत्वाचिंतामणी आहे, त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रस सांगितलेले आहेत. तर ते रस तुम्हाला, ते कल्प तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं NCSMने जे पॉईंट सांगितलेले ते लक्षात ठेवायचे. आता NCSMनं पॉईंट कोणते सांगितले सर, तर त्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला केमिकल कंपोजिशन्स, घटक द्रव्य त्यांचे. आता जर समजा गर्भपाल रस आहे तर त्यांचे घटक द्रव्य कोणते आहेत, त्यांची फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स, आमयिक प्रयोग, त्यालाच आपण थेरपेटिक यूजेस असं म्हणतो, त्यांची मात्रा, अनुपान आणि पथ्य, सेवनकाल आणि रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन्स. अशा पद्धतीने हे सर्व पॉईंट वाईज तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आता हे जे तुम्हाला वेगवेगळे टाईप्सचे जे कल्प आहेत त्या कल्पांचे हे पॉईंट वाईज तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात आणि ते पेपरमध्ये पण तुम्हाला अशाच पद्धतीने विचारतात. तर तुम्हाला हे सिंगल ट्रॅक तर करणंच आहे. त्याच्यानंतर औषधी कल्प फर्स्ट हा मस्ट नो पॉईंट आहे आणि ते पण तुम्हाला करणंच आहे. आणि ते जर समजा तुम्ही केलं तर तुमचे 15 मार्क हातातून जात नाही. म्हणजे इकडे SAQकडे पण आणि इकडे LAQकडे पण, म्हणजे ते तशा पद्धतीने तुमचे 15 मार्क ते फिक्स होऊन जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे औषधी कल्प सेकंड. आता हा पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि यावर पण हमखास प्रश्न येतात. आता याच्यामध्ये काही मस्ट नो कल्प सांगितलेले आहेत, जसे की आपल्याला माहिती आहे दशमूळ क्वाथ आहे, त्याच्यानंतर संजीवनी गुट्टी एक आहे, त्याच्यानंतर सिंहनाद गुगुळ आहे, त्याच्यानंतर लवण भास्कर चूर्ण आहे. तर या सर्व कल्प तुम्हाला NCSMने जे पॉईंट सांगितले तशाच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आता NCSMने कोणते पॉईंट सांगितले सर, तर इकडे बघ बारक्या, इकडे लक्ष दे. तर यामध्ये तुम्हाला त्यामध्ये केमिकल कंपोजिशन्स, फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स, आमयिक प्रयोग म्हणजे थेरपेटिक यूजेस, मात्रा, अनुपान, पथ्य, सेवनकाल आणि रिसर्च अपडेट आणि केमिकल पद्धतीने हे सर्व तुम्हाला या कल्पनचे पॉईंट वाईज लक्षात ठेवायचे मित्रांनो. एवढंच तुम्ही जर समजा काळजीपूर्वक हे पाठ केलं ना, फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स, मात्रा, अनुपान, पथ्य, तर तेच हमखास LAQ म्हणून येते आणि त्याच्यातूनच एक SAQ फिक्स येते. आता पेपरमध्ये प्रश्न कसा विचारतो, जसे की संजीवनी वटी आहे तर त्यांची तुम्हाला घटक द्रव्य लिहून त्यांची मात्रा, अनुपान लिहा. आता हे एक कल्प दिलेलं आहे. त्यासोबतच तुम्हाला दुसरा एक कल्प दिला अजून, जसे की दशमूळ क्वाथ आहे, त्यांची निर्माण विधी, त्यांची घटक द्रव्य लिहून त्यांची मात्रा, अनुपान आणि पथ्य लिहा. तर अशा पद्धतीने 2 प्रश्न मिक्स करून तुम्हाला हा तिसरा LAQ येते आणि इकडे SAQकडे एकच प्रश्न विचारला जातो. तर तशा पद्धतीने हे कल्प फर्स्ट आणि कल्प सेकंड होते आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. एवढे तुम्हाला करणंच आहे, मस्टच आहे. ते म्हणजे हे 4 टॉपिक तुम्हाला करणंच आहे, कारण की याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. आणि सेकंड पेपरमध्ये खूप सोपं आहे आणि हेच तुम्हाला टॉपिक जर केलं ना तर तुमचा अर्धा पार्ट संपून जाते. तर बघा ना इकडं 15 तरी 45 आणि 10 55 मार्क. तर हे तुमचे अर्धे टॉपिकच कवर करून घेतात, 4 टॉपिक. तर ही काळजीपूर्वक करा. आता याच्यानंतर नेक्स्ट कोणतं टॉपिक करायचं आहे ते म्हणजे औषधी प्रयोग मार्ग. औषधी प्रयोग मार्ग जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला कर्ण, नासा, त्वचा, त्याच्यानंतर मूत्रमार्ग आणि योनिमार्ग त्यांच्यानुसार तुम्हाला ते आपण कशा पद्धतीने त्यांचे चूर्ण, गुटिका किंवा अंजन किंवा आपण कशा पद्धतीने गुडपाक यूज करतो ते वेगवेगळे टाईप्स जे सांगितलेले आहेत ते सर्व कन्सेप्ट्स या औषधी प्रयोग मार्गामध्ये येतात आणि ते तुम्हाला एक फिक्स LAQ किंवा 2 SAQ, एक फिक्स LAQ येईल किंवा 2 SAQ येईल. तर
SCQ जर समजा 1 आला तर 5 MCQ येईल. तर म्हणजे हे 10 मार्क फिक्स तुम्हाला घेणार. म्हणजे यामध्ये तुम्हाला 1 SCQ जर आला तर इकडं 5 MCQ येईल किंवा मग 4था LQ येईल त्यापैकीच येईल. पण शक्यतो 4थे LQ हे औषधी कल्प सेकंडवरच येणार. त्याच्यामुळं यावर तुम्हाला 1 MCQ, 5 MCQ आणि 1 SCQ येणार. तर अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला इकडचे 55, हे 5 60 आणि हे 10 70. तर अशा पद्धतीने हे जर समजा तुम्ही 6 टॉपिक्स कव्हर केले तर तुमचे 70 मार्क हातातून गेले जात नाही. तर त्यामुळे हे जे 70 मार्क आहेत हे जशाच तसेच तुम्हाला जर करायचं असेल तर अंकित गुप्ता यांची बुक आहे ते रेफर करा. त्यांच्या पद्धतीनं त्यामध्ये जे पेपरमध्ये विचारलेले आहेत तशाच पद्धतीने ते लिहिण्याचा प्रयत्न करा आणि हे 70 मार्क हातातून गेले नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही जर समजा एवढे टॉपिक जर केले मित्रांनो तर तुमचे 70 मार्क हे हातातून जाणार नाहीत. आता जे उरलेले आहेत ते कशा पद्धतीने करायचे ते सांगतो. तर ते बघा, आता हे डोसेस फॉर्म, आता याच्यामध्ये डोसेस फॉर्ममध्ये तुम्हाला यावर फिक्स SCQ येते आणि यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ डोसेस फॉर्म कोणते आहेत आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार ते सांगितलेले आणि ते तुम्हाला 5 मार्क्ससाठी येते. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे न्यूट्रासिटिकल आणि याच्यावर पण एक फिक्स 6th किंवा 7th SCQ येते आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जनरल हेल्थ, पेडियाट्रिक हेल्थ, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्यावरच या तिघापैकी याचे एक SCQ येते आणि ते तुम्हाला 5 मार्क्ससाठी देऊन जाते. म्हणजे डोसेस फॉर्म झालं, न्यूट्रासिटिकल झाले, हे तुमचे 10 मार्क हे पण कुठं वाया जाणार नाही जर समजा तुम्ही नीट्स चॅप्टर केलं तर. आणि याच्यासाठी तुम्हाला मी बुक सांगितली तीच. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अनुपान प्रयोग. आता हा एक टॉपिक खूप सोपा आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये काही कल्प आहेत जसे की केशोरे गुगुल त्यांच्यासाठी कोणते कोणते वेगवेगळे अनुपान दिलेले आहेत ते फिक्स SCQ येते आणि तशा पद्धतीनेच तुम्हाला जे वेगवेगळे कल्प दिलेले आहेत ते कल्प हे 5 मार्क घेऊन जाते. म्हणजे तुम्हाला अनुपान त्यांचे पाठ करायचे आणि ते जशाच तसंच पेपरमध्ये लिहायचं आणि ते तुम्हाला किती देणार तर ते तुम्हाला 5 मार्क देणार. अशा पद्धतीने हे तुम्हाला हे 3 टॉपिक्स जे आहेत डोसेस फॉर्म्स, न्यूट्रासिटिकल्स आणि अनुपान हे जर बघितले मित्रांनो हे पण 15 मार्क तुमच्या हातातले गेले नाही पाहिजे. कारण की हे एकदम सोपे टॉपिक आहेत आणि याच्यावर जेणेकरून तुमचे फिक्स SCQ होतात. त्याच्यानंतर आता हे जे 3 टॉपिक आहेत हे उरलेले आता हे डिझायरेबल टू नो मधले आहेत. म्हणजे यामध्ये थोडं तुम्हाला डोकं लावावं लागेल. म्हणजे की आता याचे तुमचे 5 मार्क MCQ मध्ये जाणार, 5 मार्क SCQ मध्ये जाणार. आता याच्यामध्ये जर बघितलं तर रॅशनल प्रिस्क्रिप्शन हे 5 मार्कला सांगितलेलं आहे, ट्रॅडिशनल लोकल प्रॅक्टिस हे पण 5 मार्कला सांगितले आणि फार्माकोव्हिजिलन्स हे पण 5 मार्कला सांगितले. म्हणजे या तिघापैकी एकच SCQ येणार आणि ते पण 8वा SCQ येणार. म्हणजे हे 3 चॅप्टर्स वाचून तुम्हाला फक्त 5 मार्क मिळणार आणि इकडे MCQ कडे 5 मार्क मिळणार. तर तशा पद्धतीने तुम्हाला हे 3 टॉपिक स्किप करून बाकीचे सर्व टॉपिक तुम्ही कवर जर केलं तर तुमचे 80 ते 85 मार्क कुठंच जात नाही. त्यामुळं हे जे मी सांगितलेले तेच करा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर खूप मुलांना कन्फ्युजन आहे आणि ते म्हणजे रसशास्त्र पेपर 2 मध्ये. आता याच्यामध्ये कन्फ्युजन काय आहे कारण की तुम्हाला ते पॅटर्नच माहीत नाही मित्रांनो आणि ते पॅटर्न माहीत नसल्यामुळं तुम्हाला त्या कशा पद्धतीने ते मांडायचे किंवा पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचे त्या गोष्टीच तुम्हाला माहीत नाहीत. तर मी व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. आता वेळ नाही आहे, मला माहीत आहे वेळ नाही आहे, परंतु तुम्ही कशा पद्धतीने ते पॅटर्न लिहायला पाहिजे एकदा ते व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही बघायला पाहिजे आणि अवश्य बघा कारण की ते तशाच पद्धतीने पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही फिक्स टॉपिक सांगतो तेच वाचून जा आणि तेच पेपरमध्ये पण येणार. तर जसे की औषधी प्रयोग विज्ञान हे एक फिक्स चॅप्टर करा. त्याच्यानंतर सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल यामधले तुम्हाला गुडूची, आमलकी, गंधक आणि गैरिक या 4 कल्पना तुम्हाला करायचीच आहेत आणि त्यामधले गंधक आणि गैरिक हे मस्ट नो आहेत. हे 2 तुम्हाला फिक्स करायचे आहेत. त्याच्यानंतर सिंगल ड्रग भस्मसुद्धा पेस्ट. आता याच्यामध्ये अब्रक दिलेले आहेत, रजत दिलेले आहे, ताम्र दिलेले आहे, शंख दिलेले आहे, कर्पदिक दिलेले आहे, वज्र भस्म दिलेले आहेत. या सर्व भस्म तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर औषधी कल्पमध्ये याच्यामध्ये तुम्हाला 30 कल्प दिलेले आहेत आणि ते तुम्हाला मस्ट नोच आहेत. ते कोणते आपण सांगू शकत नाही कोणतं टॉपिक ते टाकू शकतात त्याच्यामुळे ते सर्व करणं मस्ट आहे. त्याच्यानंतर औषधी कल्प सेकंडमध्ये तुम्हाला 10 कल्प हे मस्ट नो दिलेले आहेत आणि त्या 10 पैकी एकदा दशमुळकवात आणि संजीवनी गुटी हे विचारलेले आहे. त्याच्यामुळं ते पण वाचायचे आणि दुसरे जे 8 राहिलेले ते पण वाचायचे. त्याच्यानंतर
हे 1 2 3 4 5 टॉपिक तुम्ही कवर केले. नंतर मग हे जे छोटे छोटे टॉपिक आहेत जसे की अनुपान, हे तर हमेशाच करा. अनुपान हे फिक्स SQ येते आणि त्याच्यानंतर न्यूट्रासिटिकल आणि डोसेस फॉर्म, हे 3 टॉपिक तुम्हाला करायचे आणि चांगल्या पद्धतीने हे केले तर तुमचे हे 15 मार्क हातातून जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला औषधी प्रयोग मार्क करायचे आहे जे की तुम्हाला 10 मार्कासाठी फिक्स आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेत्र, कर्ण, त्वचा आणि डोळा आहे की नाही नेत्रासाठी. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रयोग आपण यूज करतो ते सर्व आराखडा याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि नंतर मग उरल्याच्या नंतर मग हे जे 3 पार्ट उरलेले आहेत म्हणजे हे 3 चॅप्टर उरलेले आहेत ते नंतर तुम्ही वाचायचं. तर अशा पद्धतीने हे सर्व आराखडा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यामध्ये जर बघितलं तर खूप मुलांना कन्फ्युजन होत होतं सर कोणत्या टॉपिक्समध्ये हे करायचं. आता काही मुलांना ते पॅटर्नच माहीत नसेल तर त्यांनी माझा व्हिडिओ लेक्चर बघा आणि काही अडचण असल्यास यथार्थ आयुर्वेदाची टीम तुमच्यासोबत आहे. आणि तुम्ही जर समजा हे अशाच पद्धतीने जर केलं मित्रांनो तर तुम्ही 100% पास होणार मित्रांनो पेपर सेकंडमध्ये. आणि तुम्ही पास होणारच, तुम्ही अशा पद्धतीनंच करायला पाहिजे. यामध्ये जर समजा तुम्हाला काही अडचण असल्यास तर विचारत जा. इथपर्यंत व्हिडिओ जर समजा तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. त्याच्यानंतर दुसऱ्या मित्रांनासुद्धा कळवा. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. त्यामुळं आता पुढचा व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर बनवायचा आहे ते पण खाली कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि जेणेकरून मी पासिंग स्ट्रॅटर्जी म्हणजेच गॅरंटीड पासिंग स्ट्रॅटर्जी तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.